गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. येत्या 27 तारखेला आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या सर्वांच्या घरामध्ये गणपती बाप्पाचे आगमन हे होत असते. आता गणपती बाप्पा घरामध्ये आणत असताना काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता घरामध्ये आणत असताना पहिल्यांदा आपण ओवाळायचं आहे. मग बाप्पाला कसं ओवाळावं, कोणत्या वस्तूंनी ओवाळावं, तसेच गणपती बाप्पाची मूर्ती कशी असावी याला देखील खूप महत्त्व आहे. कारण की भरपूर वेळा आपण आपल्याला आवडेल तशी मूर्ती घरी घेऊन येत असतो, पण अशी मूर्ती आणणे हे साप चुकीचं आहे. गणपती बाप्पाची मूर्ती जर आपण शास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार योग्य पद्धतीने जर घरी आणली तर बाप्पा आल्यावरती आपल्याला त्यांचा शुभ आशीर्वाद देखील मिळत असतो आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील येत असते. आता बाप्पा येणार आहे म्हटल्यावर सगळीकडे आपल्याला स्टॉल हे दिसत असतात. मग आता बाप्पाची मूर्ती कशी असावी, तसेच किती हात असावे, बैठी असावी की उभी असावी आणि बाप्पा घरी येताना कोणत्या वस्तूंनी ओवाळावे याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील आपल्या लाडक्या बाप्पाचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. स्कंद पुराणामध्ये श्रीकृष्णाने धर्मराजाला सिद्धिविनायक व्रत करण्यास सांगितले आहे. यावेळी मूर्ती कशी असावी याचे सविस्तर वर्णन देखील केले गेलेले आहे. अर्थात सिद्धिविनायकाच्या पूजेसाठी आपल्या सामर्थ्याप्रमाणे सोने, चांदी अथवा माती यांची मूर्ती बनवावी. या व्यतिरिक्त अन्य वस्तूंपासून मूर्ती बनवणे शास्त्रानुसार अयोग्य आहे. गणपतीची मूर्ती कशी असावी याबाबत अनेक जणांना अनेक प्रश्न असतात. आता जेव्हा आपण आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती आणायला जायचं आहे त्या अगोदर आपण आपल्या घरामध्ये स्वच्छता ही ठेवायची आहे. तसेच आपण घराची शुद्धी देखील करायची आहे. घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा अगदी पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे. यामुळे घरामध्ये जी काही नकारात्मकता असते तर ती दूर होत असते. कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये मांसाहार करत असतो किंवा नकारात्मक देखील बोलत असतो आणि ही जर नकारात्मकता दूर झाली आणि त्यानंतर आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो तर त्या पूजेचे फळ हे आपल्याला मिळत असते. आता बाप्पा येणार आहे त्या दिवशी आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरती दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे. जेव्हा बाप्पाचे आगमन घरामध्ये होणार आहे तेव्हा हा दिवा प्रज्वलित पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे. तसेच बाप्पाला ओवाळण्यासाठी ज्या काही वस्तू आहे तर त्या वस्तू देखील आपण अगोदरच तयार ठेवायच्या आहे. तसेच बाप्पाचं आसन देखील अगोदरच तयार ठेवावं की ज्यामुळे बाप्पा आणल्यावरती आपली गडबड होणार नाही. तर आता एक ताट घ्यायचं आहे. ताटमध्ये बाप्पाला ओवाळण्यासाठी ज्या काही वस्तू आहे, मग आपण कोको घ्यायचा आहे, थोड्याशा अखंड अक्षता घ्यायच्या आहे, एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे, त्याचसोबत आपण एक चपातीचा तुकडा घ्यायचा आहे किंवा एक चपाती घ्यायची आहे आणि या वस्तूने आपण बाप्पा आल्यावरती ओवाळायचं आहे. आता ते कसं ओवाळावं हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वात प्रथम आता गणपती बाप्पाची जेव्हा आपण मूर्ती आणायला जात असतो तर तेव्हा आपण टोपी घालून जायचं आहे. तसेच आपल्या पायामध्ये चप्पल नसावी याची काळजी घ्यायची आहे. आपल्यासोबत ताट देखील घ्यायचं आहे, घंटी घ्यायची आहे, तसेच हळद, कुंकू, गुलाल, थोडेसे अखंड अक्षता देखील घ्यायचे आहे. कारण की जेव्हा आपण बाप्पाची मूर्ती तिथून उचलतो तर तिथून मूर्ती उचलल्यानंतर आपण तिथे थोडासा गुलाल टाकायचा आहे आणि थोड्याशा अखंड अक्षता टाकायच्या आहे. आता बाप्पाच्या मूर्तीबद्दल अनेक जणांना अनेक संभ्रम आहे. आपल्याला वेगवेगळ्या मूर्ती या बघायला मिळत असतात आणि बाजारात तर आता विविध प्रकारच्या मूर्ती या तर उपलब्ध झालेल्या आहे. गणपती बाप्पाची मूर्ती शक्यतो बैठी म्हणजे बसलेली असावी. आपण प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा मूर्ती जिवंत असते, त्यामुळे बैठी असलेलीच मूर्ती आपण घरामध्ये आणायची आहे. तसेच 1 ते 1.5 फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी. आता काही ठिकाणी भरपूर मोठी देखील मूर्ती बघायला मिळते, पण शक्यतो जिथे सार्वजनिक गणपती आहे तर तिथे मोठी मूर्ती असते. आपण घरामध्ये 1 ते 1.5 फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती ही घ्यायची नाही. तसेच मूर्ती एकदंत, चतुर्भुज, पाश आणि अंकुश धारण केलेली असावी. एका हातामध्ये मोदक आणि दुसऱ्या हात वर मुद्रेत असावा. पाटावर सिंहासनावर बसलेल्या अवस्थेतील प्रतिमा ही सर्वोत्तम मानली जाते. गणेश मूर्तीची शरीरयष्टीत बदल करणे योग्य नाही. चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये. गणपतीची सोंड उजवीकडे नसावी. उजव्या सोंडेच्या गणपती उपासनेमध्ये कडक सोहळ्याची आवश्यकता असते आणि आपल्या घरामध्ये तेवढे नियम पाळले जात नाही. आता मंदिरामध्ये उजव्या सोंडेचा गणपती हा असतो, पण आपण घरामध्ये चुकूनही उजव्या सोंडेचा गणपती हा आणायचा नाही. कारण की जर आपण आणला तर आपल्याकडून तेवढे नियम हे पाळले जात नाही. तसेच मंदिरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पूजा सेवा ही केली जाते, तेवढी पूजा सेवा ही आपल्याकडून होत नाही आणि त्याचे नियम देखील कडक असतात. त्यामुळे आपण डाव्या सोंडेचाच गणपती हा घरी आणायचा आहे.
मूर्ती सुबक, प्रसन्न आणि पिवळे पितांबर नेसलेली असेल तर अशी घ्यावी. मूर्ती भंगलेली, रंग उडालेली नसावी, कारण भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही. अगदी तुम्ही घरी मूर्ती घेऊन आला आणि चुकून जर ती मूर्ती तुमच्याकडून तुटली, घरामध्ये लहान मुलं देखील असतात, त्यांनी घेतली, जर मूर्तीचा हात तुटला किंवा इतर कोणतीही वस्तू जर तुटली तर आपण ती मूर्ती तशीच पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे. आपण गोड भाताचा नैवेद्य करायचा आहे आणि ही मूर्ती पाण्यामध्ये प्रवाहित करावी आणि तुम्ही दुसरी मूर्ती त्याच दिवशी परत घरामध्ये आणू शकता. पण भंगलेल्या मूर्तीची पूजा ही केली जात नाही. तसेच शिव पार्वती सोबत बसलेल्या गणपतीची मूर्ती देखील निषिद्ध आहे. अशी देखील आपण मूर्ती आणायची नाही. वास्तुशास्त्रानुसार घरासाठी पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती शांतता आणि समृद्धी देण्यासाठी योग्य पर्याय आहे. तुम्ही पांढऱ्या गणेशाच्या रंगाची प्रतिमा देखील निवडू शकता. पांढरा गणेश संपत्ती, आनंद आणि समृद्धी आकर्षित करतो. ज्यांना स्वतःच्या भरभराटीची इच्छा आहे त्यांनी घरासाठी शेंदूर रंगातील गणेश मूर्तीची निवड करावी. नेहमी लक्षात ठेवा की देवतेची पाठ घराच्या बाहेरील बाजूस असली पाहिजे. सहसा भगवान गणेशाला लाल आणि पिवळे कपडे घातलेले चित्रित केले जाते. गणेशाचा रंग त्याच्या सोनेरी रूपात दर्शवला जातो. अशा मूर्ती देखील खास ठरतात. पूजेसाठी आपल्या सामर्थ्याप्रमाणे सोने, चांदी अथवा माती यांची मूर्ती बनवावी. या व्यतिरिक्त अन्य वस्तूंपासून मूर्ती बनवणे वास्तुशास्त्रानुसार अयोग्य मानले जाते. आता अगदी आपल्याकडे अनेक गणेश मूर्ती ह्या बघायला मिळतात. अगदी शिवशंकरांसोबत मूर्ती असेल किंवा अगदी हनुमानजींसोबत देखील गणेशाची मूर्ती आपल्याला बघायला मिळते, किंवा अगदी गरुडावरती मूर्ती असेल किंवा इतरही काही प्राणी असतील तर त्या प्राण्यांवरती आपल्याला गणेशाची मूर्ती असेल तर असे बघायला मिळते. तर अशी मूर्ती आपण चुकूनही घरी आणायची नाही. अशा मूर्तीची आपण पूजा करायची नाही. आता जेव्हा सार्वजनिक गणपती असतो तेव्हा अशा मूर्ती घरी आणल्या जातात, तसेच मंडळामध्ये ठेवल्या जातात. पण जेव्हा आपल्याला घरी मूर्ती आणायची आहे तर अशी मूर्ती आपण चुकूनही आणायची नाही. आपण बैठी असलेली मूर्ती आणायची आहे. आता जेव्हा आपण गणपतीची मूर्ती घरी आणत असतो तेव्हा ती आपण एखाद्या रुमालाने झाकायची आहे, कारण की मूर्तीला नजर देखील लागते असे म्हणतात. त्यामुळे मूर्ती आणताना रुमालाने झाकायची आहे. आणि जेव्हा मूर्ती घरी घेऊन येत असतो तेव्हा आपण घंटीचा नाद देखील करायचा आहे आणि आपण गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया या गजरामध्ये आपण मूर्ती घरी आणायची आहे. आता जेव्हा गणपती बाप्पाची मूर्ती आपण घरी घेऊन येत असतो तेव्हा एका व्यक्तीने त्याला ओवाळायचं आहे. आई किंवा आजीने ओवाळू शकता. आता ओवाळत असताना पहिल्यांदा ज्या पण व्यक्तीने बाप्पाची मूर्ती आणलेली आहे तर त्या व्यक्तीच्या पायावरती आपण थोडंसं पाणी घालायचं आहे. तसेच त्या व्यक्तीला आपण हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. त्यानंतर बाप्पाला देखील आपण हळदी कुंकू लावायचं आहे. बाप्पावरून आपण पाणी उतरून टाकायचं आहे आणि एक चपातीचा तुकडा घ्यायचा आहे. एक चपाती घ्यायची आहे आणि ही चपाती बाप्पावरून आपण उतरून टाकायची आहे. आता बाप्पावरून ही चपाती उतरवल्यानंतर ही चपाती आपण घराबाहेरच ठेवायची आहे. त्यानंतर थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे. आता हे तांदूळ देखील आपण बाप्पावरून उतरवायचे आहे आणि उतरून झाल्यानंतर हे तांदूळ देखील घराबाहेर ठेवायचे आहे. आता चपाती किंवा भाकर जी काही बाप्पावरून आपण उतरत असतो तर ती चपाती भाकर तुम्ही गोमातेला खायला देऊ शकता. तसेच ते तांदूळ बाहेर पक्ष्यांना टाकले किंवा अगदी वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केले तरी पण चालेल. पण जेव्हा आपण बाप्पाचे आगमन होईल तर अशा प्रकारे आपण बाप्पाला ओवाळायचं आहे आणि त्याच नंतर ही मूर्ती आपण घरामध्ये आणायची आहे. आता घरामध्ये आणल्यानंतर आपण जिथे मूर्ती ठेवणार आहोत तिथे आपण गोमूत्र हे शिंपडून घ्यायचं आहे. तसेच मूर्ती घरामध्ये आणत असताना आपण अगोदरच दिवा हा प्रज्वलित ठेवायचा आहे. तसेच बाप्पाची मूर्ती जेव्हा घरामध्ये आणतो तेव्हा आपण पहिली आरती करणार असतो. त्या अगोदर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि या कुंकवाने बाप्पाची मूर्ती ज्या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी आपल्याला 2 बोटं ही ठेवायची आहे. 2 टिंब लावायचे आहे, म्हणजेच बाप्पाच्या मागच्या साईडनं. तर हे 2 टिंब का तर यांना रिद्धी आणि सिद्धी म्हणतात. कारण की जेव्हा पण नंतर गणपती बाप्पा घरामधून आपल्या निघून जातील, आपण बाप्पाचे विसर्जन करू, त्यानंतर आपल्या घरामध्ये देखील बाप्पाची कृपा ही सदैव राहावी. रिद्धी सिद्धी सोबत बाप्पा हे सदैव असतात. त्यामुळे कुंकवाची 2 बोटं आपण बाप्पाच्या मागे म्हणजेच आपल्या जी काही भिंत आहे तर त्या भिंतीवरती आवर्जून लावायची आहे आणि लावत असताना आपण रिद्धी आणि सिद्धी असं म्हणायचं आहे. यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील नांदते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. धन्यवाद.